अधिक मास महात्म्य. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती ब्रह्मकुमारी वीणावती जगन्माता भगवती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनित्या पवित्रपाया चित्तशुद्धी चाहली. थोर ऋषीमुनी संतजन बुधगणाणी सज्जन करुणितयासी नमन ग्रंथरचना आरंभिली. अधिक महिना हा मलमास पुरुषोत्तम नाव कसे पडले त्यास त्याचा इतिहास महात्म्य खास. सांगे मिलिंद माधव वर्षाचे असती 12 महिने परंतु एका विशिष्ट क्रमाने 13वा महिना येतो नेमाने. कालगणनाच तशी असे सृष्टीच्या उत्पत्तीपासूनी वर्ष मास पक्ष दिनादी नावानी. कालखंड ते प्रसिद्ध असूनी त्यांचे त्यांचे महत्त्व असे. अधिक महिना अवचिता आला नावरूप दैवत नाही त्याला तेणे अशुभ अपवित्र ठरला. अधिष्ठाता कोणी नसे अशा त्या मलिनमासी कोणी न करीती अशुभ कृत्यासी. सूर्य संक्रमणही न करी अशी दुर्दशा त्याची जाहली. कोणीच त्याला महत्त्व देईना नशिबी आली अवहेलना. खिन्नपणे क्लेशनाना सहन करी सर्वही मलमास या नावे सर्वत्र. सर्वच करीती तिरस्कार सहन होईना तो धिक्कार. अश्रू ढाळी दुःखाने कोणाचा काय अपराध केला म्हणून ऐसा जन्म मिळाला. दोष देत तो दैवाला कसा बसा काळकंठी तसे. एकदा त्याने विचार केला आणि तो विष्णुलोकी गेला. श्री विष्णूला त्याने सांगितला सर्व वृत्तांत आपुला. विष्णुमनी कळवळला मलमासासी तो म्हणाला तुझे दुःख निवारण्याला समर्थ असे तो श्रीकृष्ण. गोलोकी चल जाऊ आपण श्रीकृष्णासी करू सर्व निवेदन. तो होताच सुप्रसन्न चिंतामुक्त होशील तू. मग निघाले ते तेथून गोलोकी गेले दोघे जण घेऊनी श्रीकृष्णाचे दर्शन. मलमास पाय धरीतसे श्री विष्णूशी श्रीकृष्णाने आलिंगिले बहुप्रेमाने परस्परांनी अति आस्थेने. कुशल पुसिले बैसुनी मलमासे धरिले कृष्णाचे चरण. सर्व दुःख केले कथन गोलोकी येण्याचे कारण. विष्णूनेही सांगितले श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत परमकृपाळू दीनानाथ. शरणागतावरी वरदहस्त ठेवी ऐसा उदारतो. मलमासासी धीर देऊनी त्यासी म्हणाला चक्रपाणी. तुझे भाग्य आजपासूनी उदया आले जाण हे. आलास तू मजला शरण हेच तुझ्या सद्भाग्याचे लक्षण. आता यापुढे सकल जन वंद्यमानतील तुला. विश्वातील जे जे उत्तम गुण ते माझे ठाई असती जाण. पुरुषोत्तम हे नामाभिधान मिळाले मज त्यामुळे. ते उत्तमोत्तम सर्व गुण तुझला दिले मी आजपासून. तू झालासी पवित्र पावन धन्य धन्य तू जगी. मी तू झालो एक रूप तू झालासी कृष्ण स्वरूप. देवत्व तुझे आपोआप सिद्ध आता जाहले. यापुढे या जगतात होशील तू बहुप्रख्यात. माझा पूर्णांश ओतप्रोत तुझ्यात आता भरला असे. 12 महिन्याहुनी अधिक श्रेष्ठ अधिक महिना तू अससी वरिष्ठ. सर्वात तुझे स्थान विशिष्ट तुझ्या आज्ञेत सर्वही ऐसे सांगुनी कृष्ण मुरारी. अधिक मासाच्या मस्तकावरी वरदहस्त ठेवुनी नंतरी. स्वतः संतोष पावला मलमास झाला पुरुषोत्तम मास. आनंद झाला श्री विष्णूस त्यानेही त्या अधिक महिन्यात शतशुभाशीर्वाद दिले. वंदन करुनी श्रीकृष्णास दोघेही परतले वैकुंठास. तेव्हापासून पुरुषोत्तम मास जगी श्रेष्ठ ठरला असे. श्री विष्णूच्या आश्रयाने व्रत राहिले आनंदाने. ते आचरिता श्री विष्णू कृपेने सकल सिद्धी लाभती. पवित्र काळ चातुर्मास लोक करीती उपास तापास. जपतप पूजन ब्राह्मणास दाने देती अनेक. त्या पुण्याच्या प्रमाणात स्वर्गी सुख होतसे प्राप्त. पुण्य संचय होता समाप्त पुनर्जन्म घ्यावा लागतो.
तसे नाही पुरुषोत्तम व्रताचे, त्याचे पुण्य असे अव्ययसाचे. भय नसते जन्ममृत्यूचे, शाश्वत सद्गती लाभते. पुरुषोत्तम व्रत महत्वाचे, साधन सकल सुख समृद्धीचे. महिनाभर आचरितासाचे, अक्षय पुण्य लाभ होतसे. यात्रेस जावे उत्तर क्षेत्री, स्नान करावे पवित्र तीर्थी. दानधर्म करावा यथाशक्ती, एकभुक्त राहावे. यात्रा स्नान आणि ध्यान, उपोषण दान दीपपूजन, ऐसे करावे व्रताचरण. पुरुषोत्तम मासी सर्वांनी, जे जे पदार्थ खाऊ आपण, ते ते करावे श्रीकृष्णार्पण. सदोदित असावे तुझे शुद्ध मन, विकल्प कधीही नसावा. इतर व्रते देती एक एक फळ, पुरुषोत्तम व्रत देते फळे सकळ. कल्याण होते आणि सफल, होतात सर्व कामना. पांडव असता काम्यकवणी, श्रीकृष्णाचा धावा केला त्यांनी. धावता आला तो चक्रपाणी, आणि दर्शन दिले त्यांना. पांडव म्हणाले श्रीकृष्णाला, अंतरलो राज्य ऐश्वर्याला. नशिबी हा वनवास आला, काय आता करावे. तू आमुचा कैवारीना, मग झाली का अशी दैना. कष्टक्लेश अनंत यातना, भोगावे का लागती. तुझ्याशिवाय अन्य कोण, त्राता आम्हा नसे जाण. गतवैभव कीर्ती मानधन, परत कैसे मिळेल. ते ऐकोनी म्हणे भगवान, तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत. ते आणिता आचरणात, गेलेले सर्व मिळेल. आचरिता त्या महाव्रतास, कुबेर होतो निरंतर दास. लक्ष्मीही वश होते त्यास, गत साम्राज्यही लाभते. अधिक मास येता जाण, एकच वेळ रोज करावे भोजन. भूशय्येवरी करावे शयन, पापवासना नसावी. अधिक मासाची अधिक माहिती, सांगे त्यांना रुक्मिणीपती. आणि म्हणाला तयांप्रती, अपमान व्रताचा करू नका. पूर्वजन्मी या द्रौपदीने, अपमानिले व्रत उद्धटपणे. ती कथा मी संक्षेपाने, तुम्हा आता सांगतो. पूर्वकाळी तपोवनी, राहत होते एक मुनी. त्यांना सुंदर सुलक्षणी, एकच कन्या होती ती. मेधावती तिचे नामाभिधान, ती असता अगदी लहान. मातृसुखास मुकली म्हणून, पिता तिला वाढवी. पुढे तिचा पिताही निवर्तला, जगातील तिचा आधार गेला. तिच्या पुढे प्रश्न पडला, आता काय करावे. बालतपस्विनी ती चतुर, मनानेही खरीच खंबीर. तिने न सोडिता धीर, शिवाराधना आरंभिली. एकदा तिच्या आश्रमापाशी, आले अकस्मात दुर्वास ऋषी. पाहुनी त्या तपस्विनीसी, मनी दया उपजली. म्हणाले, मुली तुझे दुःख समस्त, दूर व्हावया एकच मार्ग असे फक्त. करावे तू पुरुषोत्तम व्रत, मनोभावे निष्ठेने. मेधाला ते नाही पटले, थट्टेवारी तिने ते नेले. दुर्वासांनी परत उपदेशिले, असे झाले पाचदा. मी आहे खरी शिवभक्त, मला नको ते पुरुषोत्तम व्रत. ऐसे ती हसत हसत दुर्वासांना म्हणाली. क्रोधायमान झाले ते ऋषी, त्यांनी शाप दिला तिसी. अपमानिले तू व्रतासी, परिणाम घोर भोगशील. पुढे तिने उग्र तप केले, कैलासपती मग प्रकट झाले. दर्शन देऊन तिला म्हणाले, मग काय हवे ते. ती म्हणे, पती मिळावा पराक्रमी, बलशाली शूरवीर नामी. देखणा आणि सद्धर्मी, हाची देवा वर द्यावा. शिव म्हणे, ऐसा पंचगुणी, एकच पुरुष मी आणू कोठुनी. एक एक गुणयुक्त असे रत्नमनी, पाच पती तुझ मिळतील. मेधा म्हणे, हे मदनारी, एका पुरुषा अनेक नारी. हे घडू शकते खरोखरी, परंतु वर विचित्र हा. पाच पतींची होता पत्नी, हसेच होईल माझे जनी. म्हणून देवा कृपा करुनी, अन्यवर मज द्यावा. शिव बोलले मग तिला, दुर्वासांनी तुझ उपदेश केला. तेव्हा हसलीस पाच वेळा, त्याचाच हा परिणाम असे. सत्य ठरेलच माझी वाणी, मात्र पुढच्या जन्मी होशील राणी. करशील पुरुषोत्तम व्रत मनापासूनी, तेव्हाच सुखी होशील. शिवाची वाणी खरी ठरली, मेधा द्रौपदी रूपे जन्म आली. पाच पतींची पत्नी झाली, व्रताचा अपमान भोगला.
दुर्वासाची शापवाणी, या जन्मी खरी ठरुनी, 5 पतींची झाली पत्नी, याचे स्मरण असावे. पुरुषोत्तम व्रत आचरिता, त्वरित फलप्राप्ती होय तत्वता. गतवैभव सारे येईल हाता, विश्वास मजवरी ठेवावा. एवढे पांडवांना सांगूनी, कृष्ण गेला द्वारकेस निघून. व्रत ते केल्यावरी पांडवांनी, राज्य त्यांचे त्यांना मिळाले. नकळत घडले जरी हे व्रत, तरी पुण्य पडते पदरात. या संबंधीची कथा उद्दात, सांगतो आता ऐकावी. पूर्वी सुदैव नामे एक ब्राह्मण, गौतमी नामे त्याची पत्नी जाण. दोघे करीती विष्णुपूजन, सदैव सुखाने नांदती. करिता श्री विष्णूची भक्ती, पापे 1000 वाटांनी बळती. अंती होते मोक्षप्राप्ती, प्रभाव मोठा भक्तीचा. अंबरीश भवसागर तरला, अढळपद मिळाले प्रल्हादाला. सद्गती मिळाली विदुराला, भीष्म विभूषणही तरले ते. ईश्वर भक्तीचे पुण्य महान, इच्छित फलप्राप्ती होते जाण. म्हणून तो सत्शील ब्राह्मण, विष्णू भक्ती करीत असे. त्याने पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या केली फार मोठी. गरुड कृपेने त्याचे पोटी शुकदेव पुत्र जन्मला. परंतु पुढे कालांतराने, तशाच काही कारणाने, त्या ब्राह्मणाच्या दुर्दैवाने पुत्र निधन पावला. गौतमी आणि सुदेव शोक करू लागली सदैव. ईश्वरावरी ठेवूनी भाव, अन्नपाणी वर्जिले. ब्राह्मणपती पत्नी होती कष्टी, कृश झाली त्यांची शरीरयष्टी. वरून होतसे पर्जन्यवृष्टी, त्यांचेही भान नसे त्यांना. सुदैवाने तो होता अधिक मास, त्यांना घडले कडक उपास. पर्जन्य स्नानही घडले त्यास, पुण्यलाभ झाला अनायासे आणि नकळत. त्यांना घडले पुरुषोत्तम व्रत, म्हणून पुत्र झाला जिवंत. आनंदी आनंद झाला. पुरुषोत्तम व्रत घडले म्हणून पुढच्या जन्मी झाली राजा राणी. दृढधन्वा गुणसुंदरी नामाभिधानी, अपार ऐश्वर्य भोगिले. दृढधन्वा होता पुण्यवान, त्याचे पूर्वजन्माख्यान. वाल्मिकी ऋषींनी केले कथन, तेव्हा कळले सर्वांना. आता ऐका दीपाख्यान. दीपदानाने मिळते कोणते पुण्य, तेच सर्व वर्तमान. ऐका शांतचित्ताने. चमत्कार नामे एका नगरीत, मणिग्रीवा आपल्या पत्नीसहित. होता कसा बसा राहत, नास्तिक पापी होता तो. लोभी आणि उद्धट, स्वार्थी आणि तापट. अविश्वासू विषयलंपट, सर्व दुर्गुण संपन्न. त्याचे उलट त्याची पत्नी होती साध्वी आणि सद्गुणी. पतिसेवारत समाधानी, विनयशील सर्वदा. मणिग्रीव होता दुष्ट, हिंसक तसाच कर्मभ्रष्ट. त्याचे वरी होते सर्व रुष्ट, अप्रिय होता सर्वांना. आप्तांनी घातला बहिष्कार, छळही त्याचा झाला फार. अखेर सोडूनी ते नगर, वनात जावे लागले. पती तेथे पत्नी गेली, राणीवनी दोघे भटकू लागली. योगायोगाने गाठ पडली, उग्रदेव नामे मुनींची. त्याची दिनदशा पाहुनी, मनी द्रवले उग्रदेव मुनी. दीपदानाचे महत्त्व त्यांनी सांगितले त्या दोघांना. म्हणाले नको जपतप साधन, नाही करावे लागत उपोषण. दुःख दारिद्र्य संकट होते निवारण, केवळ दीपदानाने. म्हणून पुरुषोत्तम मासात, दीप ठेवावा अखंड तेवत. तेने श्री विष्णू भगवंत, प्रसन्न होईल निश्चये. वेदशास्त्रे आणि पुराणे, वर्णिती जी नाना व्रतविधाने. त्या सर्वांचे फळ साकल्याने, मिळते दीपदानाने. गया श्राद्ध गौतमी स्नान, वेदपठनाचेही महापुण्य. अधिक महिन्यात दीपदान, केल्याने ते मिळतसे. नंतर प्रयागासी गेले उग्रदेव मुनी, मग मणिग्रीव पतिपत्नींनी. पुरुषोत्तम मास येता क्षणी, दीपदान आरंभिले. मुनिवचनावरी विश्वास ठेवूनी, शुचिर्भूत व्रतस्थरा. पर्णकुटिता आपुल्या दोघांनी, भक्तिभावे दीप लाविले. त्यांचे पुण्य फळा आले, विष्णू लोकी त्यांना स्थान मिळाले. पुढच्या जन्मी त्यांना लाभले राजवैभव आगळे. पूर्वजन्मीचा मणिग्रीव, पुनर्जन्मी त्याचे चित्रबाहू नाव. मणिग्रीवाच्या पत्नीचे नाव चंद्रकला जाहले.
पूर्वजन्मीच्या दीपदानांनी दोघे झाली राजा राणी. ही कथा अगस्त्य मुनींनी सांगितली चित्रबाहूला. आणखी एक कथा ऐका. कर्दम नामे ब्राह्मणाची एका, त्याची उजळली भाग्यरेखा. पुरुषोत्तम व्रतामुळे स्वार्थी मित्र द्रोही कृपण, महालोभी होता तो ब्राह्मण. नित्य करी असत्य भाषण, केवळ द्रव्य लोभाने. त्याच्या पापाने पुढे त्याला क्षुद्रवानराचा जन्म मिळाला. कर्मधर्म संयोगाने घडला पुरुषोत्तम व्रतोपवास. एका विहिरीत घडले स्नान, दिसले पुरुषोत्तम व्रतपूजन. नकळत मिळाले अगणित पुण्य, विष्णुलोकी गेला तो. उदया आले भाग्य खरोखर, त्याचा झाला उद्धार. आनंद झाला त्याला फार, विष्णू भजनी लागला. अधिक महिन्याच्या 2 पक्षी, येतात 2 शुभ एकादशी. पद्मिनी नाव पहिलीसी, दुसरीचे नाव परमा असे. संबंध महिन्याचे व्रताचरण, ज्यांना नसेल शक्य जाण. त्यांनी निदान ते 2 दिन अवश्यमेव पाळावे. आता अधिक महिन्याचे उद्यापन, सांगतो ऐका लक्ष देऊन. या महिन्याचा येता अंत्यदिन, श्रीकृष्ण पूजन करावे. फापट पसारा सर्व टाळावा, मुख्य विधी फक्त आचरावा. उगीच डामडौल नसावा, केवळ श्रद्धा असावी. मूर्ती किंवा तस्वीर मांडून, स्नानादी उपचार करावे समर्पण. यथासांग करावे पूजन, साष्टांग नमस्कार घालावा. नंतर दोन्ही हात जोडूनी, प्रार्थना करावी मनीच्या मनी. देवा ही पूजा स्वीकारुनी, अपराधांची क्षमा करावी. न जाणे मी आवाहन, न कळे मजला पूजार्चन. अज्ञ बालक मज समजून कृपा करावी भगवंता. शेवटी महानैवेद्य समर्पून, गाय किंवा एखादा श्वान. यांना द्यावे पान वाढून, कृष्णार्पण मस्तू म्हणावे. मग कुटुंबियासहित आपण, प्रसन्न चित्ते करावे भोजन. जेवताना असावे मौन, हरिमनी असावा. गोरगरिबासी भिक्षा द्यावी, अनाथ अपंगाची सेवा करावी. वृत्ती सदा उदार असावी, सत्पात्री दान करावे. विष्णू आणि कृष्ण समजून, 2 ब्राह्मणांना बोलावून. यथाशक्ती दक्षिणा देऊन, एक पोथी द्यावी ही. अधिक मासाचे महात्म्य फार, पुरुषोत्तम व्रताचे पुण्य थोर. टाळावयासी ग्रंथ विस्तार, संक्षेपे सर्व वर्णिले. हे व्रत पाळावे स्त्री पुरुषांनी, त्यातल्या त्यात सुवासिनींनी. त्यांची सौभाग्यवृद्धी होऊनी, पुत्र पौत्र सौख्य मिळेल. कुमारिकेला मिळेल भाग्यवंत पती, लग्नार्थी पुरुषाला सुशील पत्नी. विद्यार्थ्यांना होईल विद्याप्राप्ती, मोक्षार्थीयांना मोक्ष लाभेल. अधिक महिन्यात दैनंदिन, ही पोथी करावी पठन किंवा करावी श्रवण. पुण्यलाभ होतसे श्रीनारायणाने नारदांना, श्रीकृष्णाने हे पांडवांना. सुताने सर्व ऋषीमुनींना पुरुषोत्तम व्रत वर्णिले. महात्म्य हे अधिक महिन्याचे, खरोखरी पुण्यदायक साचे. कल्याण होते स्वभक्तांचे, म्हणे मिलिंद माधव. असो शके 1898 वर्षी, कार्तिक मासी कृष्ण पक्षी. गुरुवारी एकादशी दिवशी, ग्रंथ पूर्ण झाला हा. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम शांती शांती शांती. अधिक मास महात्म्य आणि पुरुषोत्तम व्रतकथा संपूर्णम्.